आज आपण पाहणार आहोत अपूर्णांकांची बेरीज. बरोबर. समजा 3/4 प्लस 1/2 दिलेला आहे. याच्यात शेज सारखे आहेत का, याची आपण बेरीज सहजासहजी करू शकत नाही. यावेळेस काय करावं लागते, पहिले आपल्याला शेज सारखे करावं लागते. हा पाहायचा, याच्या पट्टीतली संख्या आहे का. समजा इथं 4 आहे, मग इथं आपल्याला 4 पाहिजे. मग हे पाहायचं बुवा, आता हे याच्या पट्टीतली संख्या आहे का, 2च्या पट्टीतली 4 संख्या आहे का, हो. तर मग आपण इथं 4 कसे आणता येईल बुवा. मग आपल्याला काय करावं लागणार आहे, इथं या 2ला कितीनं गुणलं म्हणजे 4 येतील, म्हणजेच कितीनं गुणावं लागेल आपल्याला 2नं. म्हणजे पुन्हा स्टेप लिहावं लागणार आपल्याला 3/4 अधिक 1/2. तर इथं 4 आणण्यासाठी आपण याला 2नं गुणू. जर आपण छेदाला 2नं गुणत आहोत तर आपल्याला अंशाला सुद्धा त्याच नंबरवर गुणावं लागणार. बरोबर आहे. आता पुढची स्टेप आपण करू शकतो. 3च्यात पहिला अपूर्णांक सेम जसा तसा ठेवायचा. इथं लिहायचा 2 आणि 2 4. इथं बघा, आता दोघांचे छेद कसे झाले, सारखे झाले. बरोबर आहे. आता आपण याचे सहज करू शकतो. म्हणजे दोघांचे छेद सारखे, म्हणजे आपण इथं लिहू शकतो 3/3 अधिक 2/4. 3 आणि 2 5. 3 आणि 2 5 आणि हे 4 जसेचे तसे झालं. आता पुढे याला भाग जातो का नाही, राहिलं तसंच.